राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा कृष्णा हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा कृष्णा हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे कृष्णा कृष्णा हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे कृष्णा कृष्णा हरे हरे। पुंडलिका वरदी हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, विनायकं गुरुरणौमि साखरे नाम विस्मृतं, येषां चरणसान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति। साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं, विनायकं गुरुरवन्दे भवबन्धैर्न मुक्तैः। ज्ञानप्रतापविलसतवचनामृतं च अद्वैतभावपटताहितबुद्धिरहस्य, ज्ञानेश्वरस्तभगवानवतीर्ण एव श्रीरङ्गनाथ गुरुराज नमोस्तुतं। जो आनंद सत्यप्रकाश इबो आणि आधार नाम रूपास, बुद्धी न जाणे आणि जाणे ही त्यास, तो अपार शुद्ध परमात्मा मीची असे। माझे अपार स्वरूप समुद्रावरती, जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती। सूर्य चंद्र वरुण येममिरविती, देवी कुबेर ही तैसेती। जो सर्वज्ञानी दयाघन, मुनी हृदय जाचे करीते ध्यान। त्याचे बुद्धी उपाधी करून, मिथ्या भान मजची माझी होतसे। ज्याच्या ज्ञाने भासे जगत, जसा दोरीवरी सर्प दिसत। परी दोही ठाईना सर्प जगत, ते स्वतंत्राणी स्वयं ब्रह्म मीची असे। पुण्य पुरुषी सदैव निष्काम, बोध प्राप्ती कारणे भजावा राम। तो मीची आहे आत्मा आप्तकाम, तरी नमन कवना करावी म्या। कालचा विषय आपला असा झाला की अध्यासाला कारण सत्यज्ञानजन्य संस्कार नसून, तर अध्यासाला कारण असणारा जो अध्यास होतो त्याला कारण वस्तू
वस्तू ज्ञानजन्य संस्कार किंवा सादृश्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार हाच अध्यासाला काही पूर्व पक्षाचं असं काही मत आहे. त्याच्यात त्यांनी अनंत प्रकार आपल्याला सांगितले की ह्या जगामध्ये 6 गोष्टी अनादी आहेत. जीव, ईश्वर, जगत, माया, ब्रह्म. अशा प्रकारे माया ब्रह्म्याचा संबंध आणि जीव ईश्वराचा भेद हे असणारे हे 6 गोष्टी अनादी आहेत. त्याच्यात एकटंच ब्रह्म अनादी अनंत आहे. बाकीच्या असणाऱ्या ह्या 5 गोष्टी अनादी शांत आहेत. ब्रह्मज्ञान ज्याला झालं त्याला जग शून्य होत असतं, जग त्याला अध्यस्त होत असतं, जग कल्पित वाटत असतं. जीवनमुक्त पुरुषात जग कल्पित असतं, विधेय मुक्ती ते शून्य होत असतं. कारण की वृत्तीच नाही राहिली. वृत्ती शून्य अवस्था म्हणजे विधेय मुक्ती, बाधित वृत्ती म्हणजे जीवनमुक्ती, लीन वृत्ती म्हणजे सुसुप्ती आणि मूढ वृत्ती म्हणजे अज्ञान. त्याची वृत्तीच काय झाली कळना त्याला. जसं अर्जुन म्हणतो मला देवा आता काहीच कळाना, माझी वृत्ती काय झाली मूढ झाली. हे अर्जुनाचे प्रश्न आहेत. तसं आपला बी तोच प्रश्न आहे की मला कळना, काय कळना, मी कोण आहे हे कळाना. मी आत्मा आहे का देह आहे, मी आरूप आहे का रूपाचा आहे, मी गुणी आहे का निर्गुण आहे, मी कर्ता आहे का साक्षी आहे, मी जन्म मरणार आहे का न जन्म मरणार आहे. म्हणजे असा जो असणारा भ्रम झालेला आहे त्या भ्रमाचा गुंथा कायमस्वरूपी आपला ते सुटत. तर असे असणारे कालच आपण विषय पाहिला त्याच्यावरच आज चिंतन चालू आहे. सिद्धांत मताने कार्याध्यासाच दोषत्रय कारण नाही. म्हणून सिद्धांत मतात असा असणारा विषय आलेला आहे जो कार्याध्यास. अध्यास 2 प्रकारचा, कार्याध्यास आणि कारणाध्यास. जन्म मरणाधिक हे सगळे कार्याध्यास आहे. जे जन्म मरण किंवा ईश्वर, जग, जीव हे सगळं कार्याध्यासातलं आहे. ईश्वर पण कार्याध्यास, जीव पण कार्याध्यास, जन्म मरण बी कार्याध्यास. हे सगळं पिंड आणि ब्रह्मांड जे प्रतीतीला आलं हे सगळं कार्याध्यास. आणि याला कारण फक्त अज्ञान आहे, कारणाध्यास. म्हणून अगोदर कारणाध्यास आणि मग कार्याध्यास. काहीतरी कारण असल्याशिवाय त्याच्या घरापुढं काही होत नसतं. त्याच्या घरापुढे मंडप टाकला काहीतरी कारण आहे, त्याच्या घरापुढं माणसं जमा झाले काहीतरी आहे. म्हणजे त्या कार्याहून कारणाची काय होत असती सिद्धी होत असती. रिकामं कार्य होतच नसतं, त्याच्या पाठीमागं कारण असतंच. कारणाशिवाय कार्य होत नसतं. म्हणून इथं सिद्धांत मतामध्ये कार्याध्यासास दोषत्रय कारण नाही. म्हणून तुम्ही जे दोष सांगितले होते सादृश्य दोष, ज्ञानजन्य संस्कार किंवा ज्ञानजन्य संस्कार, पूर्वीचे संस्कार, ज्ञानजन्य संस्कार. आणि त्यांनी एक पुन्हा प्रश्न केला होता, हे महाराज की पूर्वजन्म सुरुवातीचा जन्म त्याला कोणते संस्कार आले, असा त्याचा काय होता. जो पहिला जन्म झाला त्याला कोणते संस्कार, तर त्याला एकच उत्तर पूर्वीचे संस्कार. त्याला एकच उत्तर, त्याला दुसरं कोणचंच काय नाही उत्तर, पूर्वीचे संस्कार. जसं ज्यांनी दृष्टांत दिले आपल्याच व्यवहारातले, झाड आधी की बी आधी, मग ते दोन्ही बी अनादी, दोन्ही बी काय. आता बी आधी म्हणा तर बी आलं कुठून, झाडातून. मग झाड आधी म्हणा तर मग बी आलं बघा. म्हणून अंड आधी का कोंबडी आधी, त्याच्यात काहीच म्हणता येत नाही. दोन्ही बी कसे अनादीचे. तेला उत्तर नाही, अनादी हे त्याचं काय उत्तर. तसं पूर्वजन्माला तुमच्या काय कारण, तो पहिले संस्कार, त्याच्या पूर्वजन्माला म्हणून त्याच्यात त्यांनी एक प्रवाहरूप अनादी आणि एक अनादी. म्हणून हे जे प्रवाहात आलेलं आहे शरीर हे प्रवाहरूप कसं आहे अनादी आहे. आणि अज्ञान अनादी आहे. अज्ञान कसं आहे अनादी. हे सृष्टी प्रवाहरूपाने आलेली आहे. प्रवाहरूपाने संसार होत राहिला चालायला. शरीर बालपणातलं तारुण्यात आलं प्रवाहरूपाने, तारुण्यातलं वृद्धाक्यात आलं, त्याला काही लोटावं लागलं नाही का उचला वाढावं लागलं नाही. ते प्रवाहरूपाने सूर्य उगवतो मावळतो प्रवाहरूपाने, ऋतू येतात जातात प्रवाहरूपाने. उन्हाळा येतो, आता हिवाळा आला, हिवाळा संपला की काय येणार उन्हाळा, उन्हाळा संपला की पावसाळा, पावसाळा संपला की
हे प्रहार रूपाने काय चालू आहे. कशा रूपाने म्हणे इथं आल्यानंतर कोणी कोणाला कुखू लावायचं नाही. हे काही लग्न नाही, मस्त ऐकायचं. हां, मग आपला पाठ झाल्यानंतर मग एकूण एकाला लावा खो कितकाले लावायचे डबे डबे भरून. इथं लावायचं तर मग बुक्का लावायचा. काय लावायचा? आणि ते बी आपला पाठ सुरू व्हायच्या आधी लावायचा. एकदा पाठ सुरू झाला की चट बंद करायचं, कानानं मन रिकामट व्हायचं. इथं काम कशाचं आहे? हातापायाचं काम नाही, वाणीचं बी काम नाही. एक मन आणि एक कान. म्हणून तू अर्जुना मला काय दी? तू म्हणत दी मला. तू म्हण मीची करी. तू म्हण काय कर? माझ्या हवली कर. माझे भजनी प्रेम धरी. म्हणून जसं तसं इथं बी आपल्याला तेच करायचं. कान आणि मन श्रवणात ठेवायचं. इथं उपयोगच त्याचा आहे. कशाचा? कानाचा आणि मनाचा. म्हणून कानी जे पेरिले ते मनात उगवले. डोळा म्हणजे मन, डोळा म्हणजे बुद्धी. ह्या डोळ्यात नसतं उगत, ह्या डोळ्यात रूप उगत असतं. आणि उगतं कुठं? बुद्धीत. बोध होत असतं बुद्धीत. उगवणं म्हणजे बोध होणं. कानाने जो शब्द ऐकला त्याचा अर्थ कळाला आणि त्या अर्थाकारती बुद्धी झाली, तसा निश्चय झाला. झालं का? सोपेवर मामा सांगे किती सोपं आहे. कानाने ऐकलं, बुद्धीत उगवलं आणि त्याचा अर्थ कळाला आणि त्या अर्थाकार असणारा त्या अर्थाचा मी तसा निश्चय केला. त्या निश्चयावर बुद्धी गेली. अयम आत्मा ब्रह्म, अहम ब्रह्मास्मी, प्रज्ञानाम ब्रह्म, मी तो वासुदेव तत्वता. त्या निश्चयावर काय गेली? बुद्धी गेली. आज रोग मी समजित होतो वेगळं, तो भ्रम होता. नावारूपाचा, गावाचा, जातीचा, वर्णाचा, आल्याला, जन्मणारा, मरणारा, हे भ्रम होता. ही समजूत भ्रमातली समजूत, तो भ्रम संतांच्या संगतीत जात असतो. म्हणून इथं सिद्धांत मताने कार्याध्यासात दोष कारण नाही. म्हणून बघा, कोणता दोष नसताना बी अध्यास होत असतो. काही दोष नसताना बी काय होत असतो? अध्यास होत असतो. सगळ्याला असणारं आकाश निळं वाटायलं. हां, आकाश कसं आहे? कोणाकोणाला पाहिल त्याला. डोळे आहेत त्याला. आकाश कसं दिसतं? मग आकाश निळं दिसतं म्हणून निळं असतं का निळं आहे म्हणून दिसतं? नाही. कसं आहे हे लफडच? कसं आहे? निळं नसून सगळ्याला काय वाटायलं? निळं आहे. आता आकाशाला काय नाही? रंग नाही. त्याला कोणताच रंग नाही आकाशाला. पण तरी पण ते कसं दिसतं? निळं दिसतं. सगळ्याला दिसतं. पुन्हा एकाला नाही, सगळेला आकाश कसं दिसतं? मग तिथं कोणता दोष नसताना, दृष्टीचा दोष काय म्हणावं त्याला? जसं एखाद्याला चंद्र पिवळा दिसू लागला, मग दृष्टी दोष आहे म्हणून दृष्टीवेध झाले कवळे. त्याला दृष्टी दोष आहे म्हणून चंद्र पिवळा त्याला दिसायला, बाकीच्याला ढवळा दिसायला. मग त्याला कोण दिसायला? दृष्टीचा दोष आहे. सगळ्याला अन्न गोड लागेल, यालाच कसं काय कडू लागेल? ज्वराची मानगी, ज्वरे विटाळले मूख, ते अन्न ते म्हणे कडू. म्हणून तिथं मानगी झालेली ज्वराची, म्हणून त्याच्या असणारी रसनेंद्रिय हे असणारे दोषासहित हे आणि बाकीच्या दोषारहित आहे. म्हणून त्याला जशाला तसं लागायला. म्हणून इथं काय दोष आहे? आकाश निळं वाटायलं, सगळ्यालाच वाटायलं. म्हणून कोणताच काय नाही तिथं दोष नाही. म्हणून पूर्व पक्षाच्या मताचा अनुवाद प्रत्यक्षाचे ठिकाणी लोभभयाधिक प्रमाण जे नेत्र त्याचे ठिकाणी पित्त मलाधिक, तसेच रज्जू सर्प या दोन म्हणून प्रमेयामध्ये सादृश्य असणारे दोष असतील तरच अध्यास होतो. जर दोरीवर सर्पाचा भ्रम झाला किंवा अध्यास झाला तर दोरी आणि सर्पात सादृश्य. दोरी लांबट आहे, वाकडी तिकडी आहे, सर्प बी लांबट असतो. म्हणून सादृश्य दोष असल्यामुळं, भयकंपाधिक असल्यामुळं तिथं प्रमात्याला प्रमाणाद्वारे प्रमेयाचा काय होतं? भ्रम झाला. जे की ती दोरी असून दोरीवर काय वाटला? सर्प वाटला. म्हणून तिथं अध्यस्त असणारा सर्प आणि अधिष्ठान असणारी दोरी. दोरी अधिष्ठान आणि सर्प अध्यस्त.
दोरी तमोगुणाचं कार्य. दोरी कोण आहे? तमगुणाचं कार्य. म्हणून अशा प्रकारे इथं महाराज म्हणतात तद्वत त्याप्रमाणे अहंकाराधिक बंध व आत्मा यामध्ये सादृश्य नाही. सांगायचं काय? आत्मा आणि अहंकार याच्यात सारखेपणा नाही. अहंकार जडमूळ अचेतन आहे, आत्मा सच्चित आनंद स्वरूप आहे. म्हणून इथं अध्यास व्हायचं काय नाही, कामच नाही असा पूर्व पक्ष म्हणतो. हे कोणाची बाजू आहे? म्हणून याच्यात सादृश्य नाही, सारखेपणा नाही ना. अहंकार जडमूळ अचेतन आहे आणि आत्मा सच्चितानंद रूप आहे. अहंकार दिसण्यात येणारी वस्तू आहे ना, आत्मा न दिसणार आहे. म्हणजे सादृश्य नाही, दोघात सारखेपणा नाही. सादृश्य म्हणजे सारखेपणा असणं. मग सारखेपणा नाही तर मग तिथं अध्यास होण्याचं काय नाही. तुम्ही तर म्हणता अध्यासाला कारण काय लागतो? सादृश्यता लागती, सारखेपणा लागतो. इथं तर सारखेपणा नाही म्हणून अहंकाराधिक बंध आत्मा यांच्याकडे सादृश्य नाही व प्रमाता प्रमाणाची स्वरूपेच सिद्ध होत नाहीत. म्हणून आत्म्यावर अहंकाराधिकाचा अध्यास नाही असे पूर्वपक्षाचे म्हणणे आहे. असं पूर्वपक्ष म्हणतो की आत्मस्वरूपावर अध्यास होणं काय नाही, शक्य नाही. कारण की त्याच्यात सादृश्य नाही, सारखेपणा नाही. भाषा समजून घ्या. सादृश्य म्हणजे सारखेपणा आणि आत्मा आणि अहंकार याच्यात सारखेपणा नाही. आत्मा सच्चित आनंद स्वरूप आहे. आत्मा कसा आहे? सच्चित आनंद रूप आहे आणि अहंकार जडमूळ. अहंकार अज्ञानाचं कार्य आहे आणि आत्मा अज्ञानाचा अधिष्ठान आहे. लक्षात घ्या, हे शब्द जरा कळून घेण्यासारखे आहेत. जे अहंकार आहे तो अज्ञानाचं कार्य आहे. अज्ञानामुळं काय धरलाय? कोणी धरलाय? ज्याला अज्ञान आहे त्याने. कोणाचा गेला? ज्याचं अज्ञान गेलं त्याचं. अहंकार गेला. कोणाचा गेला अहंकार? ज्याचं अज्ञान गेलं. आत्मस्वरूपाचं अज्ञान ज्याचं निवृत्त झालं त्याच्या ठिकाणी काय नाही राहिला? अहंकार राहिला नाही. तुका म्हणे आत्ता गेला अहंकार, झालो तदाकार नित्य शुद्ध. महाराज म्हणतात आता काय गेला आणि आता कसा झालो मी? नित्य. मी पहिलाच नित्य आहे पण मला आता कळालं. नित्य आणि शुद्ध. पहिलाच मी शुद्ध आहे पण मला आता श्रवणात कळालं मी कसा आहे. असं कशात कळालं? श्रवणात कळालं की मी कसा आहे. असं सद्गुरूच्या कृपेनं महावाक्याचं श्रवण केलं आणि मीच मला यथार्थ ज्ञान झालं. मी जसा आहे तसा कळालो म्हणून अहंकार गेला. म्हणून तर बऱ्याच ठिकाणी हा विचारून काय टाक? अहंकार टाक. मग असलेली वस्तू होई जे आपली स्वस्ती सहजे आपली सोडवणूक कोणी केली? आपणच केली. कारण की नसल्याला काय धरला? अहंकार धरला. कशाचा धरला? आकाराचा धरला. नावाचा, रूपाचा, गावाचा, जातीचा, वर्णाचा. एक अहंकार का? हा, अहंकार म्हणजे भेसळ. भेसळमध्ये काय काय असतं? खाली का तुम्ही? एखाद्याने तर खालीच असन. भेळ. भेळ भेळ. त्या भेळमध्ये काय काय नसतं? सगळंच असतं. उरलेली भाजी दोन असते, ती सकाळची उरलेली भाजी त्याच्यातच असती. शेव 7-8 दिवसाची त्याच्यातच असती. काय नसतं त्या भेळीत हे काही सांगता येत नाही. आणि म्हणून ते काहीच नसतं. बघा असं सगळेच मिसळून जे होत असतं ती भेळ असते. खाला कशी लागते मग ती? आता ती चव हे काऊन नाही लागायची? यालाच खाणाऱ्याला चव नाही म्हणून ते उभ्या रस्त्यात काय खातो? भेळ खातो. हे पहिलाच बेचव झालेला आहे मग ते भेळ खाणार. ते तसा अहंकार भेळसारखा सगळं अहंकारात सगळंच मिसळलं. कधी स्थूलाला मी म्हणतो, कधी सूक्ष्माला मी म्हणतो, कधी मला काही कळत नाही म्हणतो, कधी म्हणतो ह्या जातीचा मी, कधी म्हणतो ह्या वर्णाचा मी. अहंकार कुठं नाही चिटकत. हां, गायन करायला की चिटकाला, कीर्तन करायला की चिटकाला, दाढी वाढीली की चिटकतो अहंकार, कपडे बदलले की अहंकार चिटक. अहंकार कशाला? बघा चांगले कपडे घातले तुम्ही, तुमची चाल वेगळीच चलती, वेगळाच पाऊल पडतो.
इस्त्रीचे कपडे ढवळेचे पीठ लग्नाला जायचं आणि मग आणि याने आता पण सक्रातीला आहे, अशा चालतात का? अजिबात नाही. याच्या चाली बी काळाच्यात म्हणजे कपड्याचा बी काय झाला, दागिन्याचा, कपड्याला कपड्याचा अहंकार का कपडे घातले ज्यांनी घातले त्याला त्याचा अहंकार? कपड्याचा कपड्याला अहंकार नाही बिचारायला. ते काय अहंकार धरतील? ती निर्जीव वस्तू आहे ती. मग जे जे कुठं बसला अहंकार काही सांगता येत नाही. जशी माशी कुठं बसल इस्तू सोडून इस्तू सोडून ती कुठं बसल काही सांगता एकच तिची एक ती इष्टावर काय होत नाही, बसत नाही. तिला माहिती आहे इष्टावर बसलं की आपलं राहणं संपलोच. आपण कशावर बसल्यावर? इष्टावर. तसा आत्मस्वरूपाकडे येत नाही अहंकार. बाकी कुणीकडे बी जातो त्याचा धरीन अहंकार माझे करीन जतन, तिथं नाही येत तो. बाकी सगळीकडे फिरत होतो. कधी स्थूलाला मी म्हणतो, कधी सूक्ष्माला मी म्हणतो, कधी कारणाला मी म्हणतो, कधी महाकारणाला मी म्हणतो, कधी सुखी आहे म्हणतो, कधी दुःखी म्हणतो, कधी पुण्यवान आहे म्हणतो, कधी पापी म्हणतो, कधी करताय म्हणतो, कधी भोगताय. म्हणजे अहंकार नाचवायला कोणाला? जीवाला. कोणी धरलाय अहंकार? जीवानी धरलाय. कशाचा धरलाय? या सगळ्या पसाऱ्याचा, त्याचा नसतानी बी. म्हणून इथं अहंकार जडमूड अचेतन आहे, दृश्य आहे, मायाकार्य आहे आणि असणारा आत्मा तर सच्चित आनंद स्वरूप आहे. आत्मा तर सर्वाचा ठिकाणी एक आहे. आत्मा तर व्यापक आहे. आत्मा तर असणारा अरूप आहे आणि आत्मा अदृश्य आहे. आत्मा असणारा अहंकार दृश्य आहे. म्हणून यायचं सादृश्य होणं शक्य नाही असं पूर्व पक्षाचं आहे म्हणणं. म्हणून पूर्व पक्ष आत्म्यावर अहंकार अधिकाचा अध्यास नाही असे पूर्व पक्षाचे म्हणणे आहे. त्याचं समाधान आहे का? ऐकी शंकात आली ना, कळाली ना शंका? तुम्ही जे असणारा अध्यासाला सादृश्य दोष सांगितला, ज्ञानजन्य संस्कार सांगितले, ते म्हणतो हे काही म्हणून कसा होईल असणारा अध्यास? कारण की आत्मा आणि अहंकार पिंड ब्रह्मांडाचा जो अध्यास झाला आहे आत्मस्वरूपावर होणं शक्य नाही ते म्हणतो. कारण की याच्यात सादृश्य दोष नाहीत आणि पूर्वीचे संस्कार बी नाहीत. म्हणून अध्यास होणं शक्य नाही असं त्याचं पूर्व पक्षाचं म्हणणं आहे. आणि आपल्याला बघ कुठं अध्यास झालाय? आपल्याला बी कुठं अध्यास आहे? आपल्याला वाटतं का हे कल्पित हे शरीर? आपल्याला वाटतं का हे जग कल्पित आहे म्हणून? आपलंच हे नाही. शास्त्रात पूर्व पक्षी आणि उत्तर पक्षी आपणच आहेत. आपल्याला कुठं वाटतं मला भ्रम झाला म्हणून? आपल्याला कुठं वाटतं हे माझ्यावर कल्पित खोटा आहे म्हणून? हे नामरूपात्मक हे कल्पित आहे माझ्यावर, मी याचा अधिष्ठान आहे, याचा साक्षी आहे, असं कुठं वाटतं आपल्याला? हां, यालाच मी वाटत मीच हे सगळं. हे सगळा कोण आहे? हे नावाचा मीन, रूपाचा मीन, गावाचा मीन, जातीचा बी मी. आपली मी तर कुणीकडं फिरायली? काय वाटत? दिसणारा मी वाटतो का अदृश्य मी वाटत? दिसणारा मी म्हणल्यावर कशाला धरून बोलायले तुम्ही? शरीराला. दिसणारं कोण? शरीर. इथं आत्मा कोणाला दिसला का? आत्मा कशानेच का? आत्मा नाही का? तो कशाचाच विषय नाही. तो कशाने पाहता त्याला कशाने पाहता तुम्ही? हां, तो कशानेच पाहता येत नाही. कोण्या प्रमाणाचा तो विषय नाही. तो मनाचा बी काय नाही विषय नाही. मन बिन वाणी रूप हे तुझे स्वरूप. वाणीचा विषय होऊ शकत नाही, मनाचा विषय होऊ शकत नाही, इंद्रियाचा बी. इंद्रियाशी चोरून जेवी तयाशीच भाव. म्हणून इंद्रिय सबडी लपू नको. सांगावं लागलं महाराजाला, इंद्रियाच्या नादी लागू नको. जसा बाप म्हणतो त्या पोराच्या नादी लागू नको. अरे त्याने त्याचा तखाडाच केला पण आता तू ह्या जवळचं बी काय करते? तसं महाराज सांगायला आपल्याला इंद्रिया सवडी लपू नको. तुझी वृत्ती काढून किती आहे इंद्रियातून? वृत्ती कुठून काढ? निज वृत्ती. तू ह्या जवळ आहे वृत्ती आणि ते किती जवळ आहे वृत्ती? काहीच जवळ नाही. इतकी वृत्ती काय आहे? हां, वृत्ती इतकी जवळ आहे. तुम निज म्हणजे जवळ. किती जवळ आहे वृत्ती? अति जवळ. वृत्ती इतकं काय नाही, काहीच जवळ नाही. निज वृत्ती. मग ती वृत्ती तू इंद्रियातून काढ आणि इंद्रिया सवडी. आणि हे ती अवस्था होत नसेल तर मग
तीर्थव्रत भाव धर रे, अंतकरणात करुणा धर, तीर्थव्रतात भाव धर आणि सोयरा पांडुरंग कर. सोयरा कोण कर? पांडुरंग कर. काऊन सगळ्याचा तो सोयरा आहे. तुमची तो सोय, जेव्हा आपली सोय लावतो तो आपला कोण असतो? सोयरा. मग आपली सोय कोणी लावली? देवानच लावली. आपल्याला कळत नाही का देवाने लावली नाही? हा, तुमची गर्भधारणा झाली तेव्हा तुमच्या अन्नाची सोय लावली लगेच. हे कोण बाळा दुधा केली उत्पत्ती, वाढवी श्रीपती. तुमच्या असणारा तुमची उत्पत्ती होणं त्यांनी तुमची काय लावणं सगळं त्याला माहिती. आता याला हे लागत उत्पत्तीच्या आधी लई तू. उष्ण काळ माशी फुटे तुरवर, उन्हाळ्यात आंबे खावाटत येत. आणि मग कोणी लावली सोय? कोणी पाणी घातलं त्या झाडायला? देवानच लावली. हे म्हणून लक्षात घ्या, आपला जो विषय चालला की त्याच्यावर तो म्हणतो की असा जो असणारा अध्यास झालेला, आपल्याला तर कुठे मला अध्यास झाला म्हणून हे खरं वाटतं, जग खरं वाटतं, पिंड खरं वाटतं, नाव खरं वाटतं. अध्यास झाला असं आपल्याला बी वाटत नाही. हे कल्पित आहे असं कुठं वाटतं आपल्याला? हे खरं वाटतं. हा सगळा माझा जन्म खरा वाटतो, पिंड खरा वाटतो, मी वाटतो, हे जग खरं वाटतं, जगातले लोक खरे वाटतात. हे सगळं जे जे तुम्हाला इंद्रियाने मनाने कळालं ते सगळं खरं वाटतं. आणि देव इंद्रियाने मनाने कळत नाही म्हणून देव आहे का नाही याच्याबद्दल शंका आहे आपली. आत्मा आहे का नाही? आणि असला तरी मग प्रेत आत्म्याला शांती लाभो. चांगले डोळे शिपेत कपडे घालून पुन्हा 1000-2000 माणसांमध्ये यांच्या प्रेत आत्म्याला काय लाभो? लाभो म्हणजे त्यांनी त्या शरीर मेलं त्याच्या संग आत्मा बी मारला. मेलं कोण आणि त्याच्या संग कोण मारला? म्हणजे त्याला माहीतच नाही आत्मा आणि शरीर दोन आहेत म्हणून. तो शरीरालाच काय म्हणायला म्हणजे 4 वाकाचा गिऱ्हाईक. देनाम आत्मा, भोजनम भक्ती, मरणंते मुक्ती, पाखंड्याची. म्हणून असे असणारे ऐकतो आपण जगात आणि जगाला सत्यत्व बुद्धी देऊन आपला काय चाललाय व्यवहार चालला. का असया मानिला सत्य हा संसारण काय केले चार माझे माझे सत्य समजून हा व्यवहार आपला रोज काही चालू दिनरजनी हाची धंदा आणि संसाराची पवाडी. कोणचा धंदा चालू आहे आपला? सत्य मानलं. जे इंद्रियाने दिसतं ते खरं आहे, मनाने जे कळतं ते खरं आहे, मी जे करायलो ते खरं आहे आणि हे सगळंच खोटं आहे. इंद्रियाने दिसतं ते बी खोटं आहे आणि मनाने कळतं ते बी खोटं आहे. पण तुम्ही याला खरं समजून व्यवहार चालला. किती जरी तुम्हाला सांगितलं, चकवा झालेल्या माणसाला रस्त्यावर जरी आणलं तरी ते म्हणतं नाही नाही हे रस्ता चुकलेला आहे. त्या रस्त्यावरून ते कुठूनकडे जातं? बाजूला जातं. आडमार्ग धरतं ते. आडमार्गी रिझेजन पापा देते अनुमोदन करते हेळण संताचे. किती जरी सांगितलं तुमच्याहून देव वेगळा नाही तरी तुम्ही देवाला हिंडतात पाहाला. किती सांगा तुम्हाला तुमच्याहून काय नाही वेगळा नाही तरी पण तुम्ही कुठे हिंडणार? देवाला पाहाला. मंदिरात तरी जाणार, घंट्या तरी वाजणार, घरी देवाऱ्यात उदबत्ती खोसणार. एखादा चित्राचा असला देव त्याचं तरी दर्शन घेणार उदबत्ती खोसून. मग तुम्ही काय ऐकायले? मग विचारसागर. आणि विचारसागर काय सांगतो? तुमच्याहून देव काय नाही वेगळा नाही. असं ऐकलं नाही का? असं तुम्हाला समजलं नाही का? समजत नाही का? असं कळत नाही का? असा निश्चय होत नाही? त्याच्याबद्दल आपल्याकडं काही संशय आहे. मी कसा देव असू शकाल? मी देव असू कसा शकल? असा काय संशय. कारण की देवाला तुम्ही कसं समजिलंय? देवाला काय समजिलेलं आहे तुम्ही? पुराणातल्या कथा ऐकून, लोकांच्या तोंडातून. देव सर्वज्ञ आहे. देवाला सगळं कळतं. देवाने 12 गाव अग्नी गिळली. देवाने गोवर्धन उचलला. देवाने काय काय नाही केलं. काळी मर्दन केलं. एकाचा अनेक झाला तो. एक एक गोपी, एक एक कृष्ण. किती झाला? अनेक झाला.
असा असणारा तो देव आणि मला तर काहीच होता येत नाही. अय मला तर काहीच जमत नाही. मी तर अल्पज्ञ आहे, मी तर परिच्छिन्न आहे, मी इथं आहे तर इथंच आहे, पुन्हा कुठंच नाही. असं आपल्याला देवा आणि देव आणि मी हे असा भेद आपला कायमस्वरूपी आहे. किती सांगितलं तरी आपल्याला ती कळत नाही, कळून घेत नाहीत आपण ती कोडं. म्हणून इथं महाराज म्हणतात त्याचं समाधान करतात की अशा प्रकारे हे पाय. पण हे पूर्वपक्षाचे म्हणणे बरोबर नाही. प्रथम प्रमेय दोषा वाचून म्हणजेच सादृश्य दोष नसतानाही अध्यास कसा होतो ते पाहू. सादृश्य म्हणजे सारखेपणा नसताना बी दोष कसा होतो, अध्यास कसा होतो, भ्रम कसा होतो ते अगोदर पाहू. नीट लक्षात घ्या. सादृश्य नसताना बी, सारखेपणा नसताना बी कसा असणारा अध्यास होतो, कसा दोष तयार झाला ते म्हणून तू जे म्हणतोस ना पूर्वपक्षाचे म्हणणे जे ते बरोबर नाही. तू जे म्हणतो की सादृश्य दोष सत्यज्ञानजन्य संस्कार हे अध्यासाला कारण आहे. अरे हे अध्यासाला कारणच नाही. हे अध्यास व्हायला काय नाही कारण. हे टाकून दे तू. सादृश्य दोष आणि ज्ञानजन्य संस्कार हे असणारं अध्यासाला काय नाही कारण. अध्यासाचं कारणच वेगळं राहिलंय. अध्यास कशामुळे झालाय आत्मस्वरूपावर ते प्रथम पहा. प्रथम प्रमेय म्हणून प्रमेय दोषा वाचून म्हणजेच प्रमेय म्हणजे जे कळण्यात आलं. बघा प्रमेय, प्रमाण आणि प्रमाता. जे कळण्यात येतं त्याला प्रमेय म्हणावं. जे तुम्हाला मन इंद्रिय घेऊन कळण्यात येतं त्याला काय म्हणावं प्रमेय. ज्यांनी कळतं ते प्रमाण, ज्याने कळतं ते, ज्याला कळतं ते प्रमाता. प्रमाता म्हणजे जीव. जीव चैतन्य, विशेष चैतन्य, प्रतिबिंब चैतन्य काय म्हणायचं त्याला म्हणा तुम्ही. कोणाला हां त्याला तुम्ही मग त्याला प्रतिबिंब म्हणा किंवा आभास म्हणा, अंतकरणात पडलेला साक्षी चैतन्याचा, किंवा त्याला असणारं जीव म्हणा, किंवा कल्पनेनं झालेलं जे चैतन्य ते जीव चैतन्य. म्हणून इथं लक्षात घेण्यासाठी जो असणारा हे प्रमेय म्हणजे हे जे दिसायलं इंद्रिय मन घेऊन ते दोषा वाचून म्हणजे सादृश्य दोषा नसतानाही अध्यास कसा होतो ते पाहू. मी ब्रह्म आहे. मी कोण आहे आणि खरी वाणी आहे. हे खरं बोलणं आहे. हे बोलणं कसं आहे मी ब्रह्म आहे. अयम आत्मा ब्रह्म तत्वमसी अहम ब्रह्मास्मी प्रज्ञानाम ब्रह्म. हे बघा तुम्ही ब्रह्म आहे त्याला पुराण शास्त्र संत वेद प्रमाणित. आणि तुम्ही असणारे ह्या नावाचे त्याला काय प्रमाण आहे सांगा बरं. ह्या गावाचे काय प्रमाण, ह्या जातीचे काय प्रमाण. बळजबरी आहे का प्रमाण आहे काही. हां उगा अतिक्रमण आहे. तुम्ही जी जागा हडपली ते अतिक्रमण केलेलं आहे. कोणताच नाही तुमच्याकडे. ते 108चा नंबर नाही, काहीच नाही, काय नाही. आणि काय केली ती जागा हडपली. मग ज्याची हे त्याच्याकडे सगळे कागदपत्र आहेत तो कोर्टात दाखल करतो. आणि मग यांनी पाळल्याला जरी घर असलं तर पाडून टाकते त्याला. हट त्याकडं काहीच कागदपत्र नाही. तसं तुम्ही याचे काय कागदपत्र आहेत तुमच्याकडे आहे काही पुरावा. तुम्ही देह आहे तर तुमचा देह आहे आणि देह खरा आहे. हे जग खरं आहे. याला काय पुरावा आहे. हां काहीच पुरावा नाही. पुरावा नसून बळजबरी आहे तुमची. काहीच पुरावा नाही, काही दाखला नाही, काहीच. बघा तुम्ही जो परिचय देता तो खरा आहे का खोटा आहे. धादांत कसा आहे तो. जे तुम्ही परिचय दिला की आम्ही ह्या नावाचे, गुण ह्या नावाचे, ह्या गावाचे. तुमचा बाप तसाच म्हणीस आता मी ह्या गावाचा आहे. कुठे राहिला तो बाप. हे आमचं हे घर आहे. घर जाग्यावर बाप गेला बोंबलत. कुठं राहिलं घर त्याचं. तुम्ही जे परिचय दिला ज्या गावाचा, ज्या घराचा, ज्या नावाचा, ज्या रूपाचा, अरे ते संपणार आहे. ते नावं संपणार, ते रूपं संपणार, ते गावं जाणार. म्हणून जात वीत गोत कुळ शीळ मात किती सांगितलं महाराजांनी सोप्या भाषेत मध्ये आपल्याला. रोज हरिपाठ म्हणतो आपण. जात वीत गोत कुळ शीळ मात. भजक का त्वरित भावना आहे. अरे देवाचं भजन कर तू देवेस. हां नाद लागू ती तू
देवाचा तुला. भजन म्हणजे काय? छंद लागणं, त्याचाच नाद लागणं, त्याचं सतत सतत चिंतन करणं, याला म्हणते भजन. यालाच काय म्हणते? भजन. तर बघा ना, लग्न झालं, पहिली जुनी गोष्ट, तो घरात आला की बायको बाहेर, तो बाहेर गेला की बायको तोंडाला तोंड नाही. 2-3 वर्ष झालं बोलणं बंद, काहीच नाही. आणि ज्या योगायोग ती गेली शेण काढायला आणि तिथं गौऱ्या लावू लागली. काय लावू लागली? आणि हे गेलं कशाला कान, कोण आहे? तिला वाटलं मालक बोले, कधीच बोललेला नाही. तिला लईच विशेष वाटलं ना. कोण आहे? तिनं असं पाहिलं, हे गेलं निघून. तापासून जे ना ते लागले, ते म्हणले कोण आहे? मी म्हणले मी आहे. ते म्हणले कोण आहे? मी म्हणले मी. गौऱ्या लावता लावता सुरू झालं तिचं. ते म्हणले कोण आहे? मी म्हणले. ते म्हणले कोण आहे? मी म्हणले मी. ते म्हणले कोण आहे? मी. आनंदच झाला तसा तिला. ते म्हणले कोण आहे? अहो झोपीत तर सुरू झालं तिचं, गौऱ्या थापणं. ते म्हणले ती कोण आहे? मी म्हणले मी. याला म्हणावं भजन. याला काय म्हणावं? तिनं काय सुरू केलं? भजन सुरू केलं. जागृतीत बी, स्वप्नात बी, झोपीतून उठली तरी बी. ते म्हणले कोण आहे? मी म्हणले मी. म्हणजे येडीला ही काय झाली? ही येडी झाली रे, हिला पिसं लागलं. तसं खरं भजन करणारा लोक पिसत लागलं. तुकाराम महाराजाला काय म्हणले होते? येडा तुका, पिसा तुका. म्हणून खरं जो सतत जो भजन करतो त्याला पिसच म्हणणार लोक. आपण करीत नाहीत म्हणून आपले शहाणे आहेत. आपण कोण शहाणे? हां हां, आपण लय झालं तर जेवायला बसले म्हणा हरे राम हरे राम. ते नाही, ते देवाचं भजन नाही, ते जेवण्याचं भजन आहे. देवाचं काय नाही, मडवर असतं खाली राम नाम सत्य राम, म्हणजे डर का भजन आहे हे जेवण्याचं भजन. आणि ते वर डर आहे ना, वर मड आहे ना, बेव वाटतं. मग बेव वाटतं म्हणल्यावर मग राम नाम सत्य आहे, राम नाम सत्य आहे, हिऱ्यापुरी क्या बेत आहे, राम नाम सत्य आहे सुरू होतं खाली बोल. कारण वर डर आहे, मड आहे ना वर. म्हणून बरेच माणसं घरात मड असलं की भजनाला बलीचे. हां करा भजन पोरं सुरू, त्याच्या करा रे भजनाला. काहून डर आहे माझा. तुम्ही काय करा? भजन करा. डर आहे ना माझा घरात, बेव वाटतं ना. म्हणून काही डरापोटी भजन आणि काही पोटासाठी भजन. हां जे भजन करतील ना, बरेच माणसं पोटासाठी काय करते? भजन करते. आणि काही भिवून करते, त्याला भजन म्हणता येत नाही. भजन ते मंगळवाणी नरका जाणे चुके ना. म्हणून इथं महाराज या म्हणून हे असणारं अध्यासाला कारणच नाही. मी ब्रह्म आहे या म्हणण्यामध्ये ब्रह्मत्व धर्म स्थूल देहाचा आहे, तो आत्म्याचा किंवा सूक्ष्म शरीराचा नाही. पंचप्राण पंचेंद्रिय मी ब्रह्म आहे असं ते मी बघा. किंवा मी ब्राह्मण आहे. मी कोण आहे? मग हा स्थूल जे आत्म्या असणारा, हा असणारा स्थूल जे याचा धर्म आहे. कोणाचा नाही? आत्म्याचा नाही. ब्रह्मणत्व किंवा क्षत्रिय किंवा शूद्र किंवा असणारा ब्राह्मण क्षत्रिय शुद्ध आणि वैश्य हे असणाऱ्या जाती किंवा वर्ण पडलेले आहेत. हे असणारं शास्त्राने नेमून दिलेले ते देहावर येतात. आणि खरा जर विचार केला तर देहावर बी येत नाही. ब्राह्मण देहाला धरून का? अगं जन्माच्या आघातामुळं. त्या कुळात जन्माला म्हणून त्यांनी स्वतःला काय समजलं? ब्राह्मण. मुसलमानाच्या जन्माला म्हणून मुसलमान. हिंदू जन्माला म्हणून जन्माताच्या आघातामुळं ही वर्णव्यवस्था लागून घेतलेली आहे. म्हणून स्थूल देहाचा मी ब्राह्मण आहे या म्हणण्यामध्ये ब्राह्मणत्व हे स्थूल देहाचा आहे. तो एक अहंकार कारण म्हणून तो एक अहंकार अंतकरणात या. म्हणून अशा प्रकारे आत्म्याचा किंवा सूक्ष्म शरीराचा नाही. अरे तो धर्म आत्म्याचा तर लागतच नाही, पण सूक्ष्म देहाचा नाही. सूक्ष्म देह 5 प्राण 5 कर्मेंद्रिय 5 ज्ञानेंद्रिय 1 मन आणि बुद्धी मिळून आत काय? ह्या स्थूलात सूक्ष्म आहे. ह्या स्थूलाला किंमत तर सूक्ष्म देहामुळे. सूक्ष्म देह जर नसल तर याची काय उडाली किंमत? प्रेत झालं शरीर. शरीर काय ठरलं आता? काऊन प्रेत नाही? त्याच्यात सूक्ष्म देह.
ते दिसतो का नाही, ते अनुमानाने प्रत्यक्ष आहे. स्थूल देह प्रत्यक्ष 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 आहे. आता प्रत्यक्ष तो इंद्रियानी प्रत्यक्ष आहे. स्थूल देह दिसायला, सूक्ष्मदेह अनुमान. डोळ्याने दिसतं म्हणून डोळे, कानाने ऐकू येतं म्हणून कान, पाये चलतेत म्हणून पाये, हात देतेत घेतेत म्हणून हात, नाक श्वास वरतं म्हणून नाक, नाही तर मग घाला त्याच्यात बोळे, नाही श्वास घ्यायला लागल्यावर काय घाला, बोळे घाला कापसाचे. तुम्ही घालू देता का मारी तू काय जित्या पण. म्हणून अनुमान प्रमाणाने असणारा प्रत्यक्ष कोण, सूक्ष्मदेह, आणि प्रत्यक्ष प्रमाणाने स्थूल देह, आणि असणारं अर्थपत्ती प्रमाणाने कारण देह. हां, तो असं म्हणायला याचा अर्थच अज्ञान आहे. याचा अर्थच काय, जसं माणूस काही बोलू, मी ब्राह्मण आहे नस म्हणता मी वैश्य शूद्र आहे, चांभारे ढकिलवार आहे असं म्हणू लागले. यांनी काहीतरी पिली गाड्या, यांनी काहीतरी नशा केली, केफ घेतली यांनी काहीतरी, म्हणून येऊ बराळायला असं अर्थ लावा लागतो. अर्थ प्रमाणाने त्यांनी दारू प्यालेली गाजा वाढायला कोणी पाहिला नाही, पण तो असा बोलायला याचाच अर्थ यांनी काहीतरी पोटात टाकलं, याचा तसा अर्थ लावा लागतो. म्हणून हे धर्म, म्हणून इथं सूक्ष्मदेहावर ते धर्म नाहीत. इथं असणारं पंचप्राण, पंचकर्मेंद्रिय, पंचज्ञानेंद्रिय मिळून असणारा हा सूक्ष्म पंचकर्मेंद्रिय एक अंतकरण, यात 16 समुदायाच्या स्थूल सूक्ष्म शरीर किंवा लिंग शरीर असे बी म्हणतात. स्थूल शरीर अनेक झाली तरी लिंग शरीर व आत्मा हे एकच असतात. स्थूल शरीर अनेक झाले पण लिंग शरीर आणि आत्मा रात्री दृष्टांत दिला गे. बल्ब किती फेकून दिले तर होल्डर आणि लाईन, होल्डरमध्ये आलेली लाईन तीच, होल्डर तेच, बदललं काय. तसं हे स्थूल शरीर म्हणजे बल्ब आहे, आणि आतलं सूक्ष्मदेह म्हणजे होल्डर आहे, आणि चैतन्याची त्याच्यात काय लाईन आहे, त्याच्यात चैतन्याची काय. म्हणून लाईन तीच, होल्डर बी तेच, फक्त बदललं काय, बल्ब बदलला. आता इथं 2 पायाचा बल्ब, पुढं 4 पायाचा बल्ब लागल. जर नाही कळालं तुम्हाला, हे किती पायाचा बल्ब, 2 पायाचा, पुढं 4 पायाचा लागल, लय मोठ्या पायाचा लागल, बिगर पायाचा लागल. तसं काही नाही. काही काही बल्बाला काय नाही तर पायच नाहीत, काही बल्बाला भले पाय, किती बी पाय मोजता येत नाही तितके. काय गोमीचे पाय मोजता येत नाही तितके, काय तिला पाय. सर्पाला पायच नाही, गध्याला किती पाय, 4 पाय, तुम्हाला 2 पाय. म्हणून नाही, म्हणून लक्षात घ्या. महाराज म्हणतात अशा प्रकारे आत्मा एकच आहे आणि सूक्ष्मदेह बी एकच आहे, स्थूल देह वेगळे. त्यामध्ये ब्रह्मज्ञानाने लिंग शरीराचा बाध म्हणजे मिथ्यात्व निश्चय होतो. ब्रह्मज्ञान झालं म्हणजे अज्ञान गेलं, अज्ञान गेलं म्हणजे लिंगदेह सूक्ष्मदेह काय झाला, बाधित झाला. दिसून खरा नाही, याला म्हणावं बाध. दिसला पण काय नाही, खरा नाही. दिसू द्या पण कसा नाही तो, कोणचा देह. लिंगदेह खरा नाही तर मग स्थूल कुठून घेऊन बसले तुम्ही. हे लिंगदेह जर खरा नाही तर मग स्थूल घेऊनच कुठं बसले. स्थूल त्याच्यामुळे याच्यात लिंग आहे म्हणून. बघा लक्षात घ्या, ज्यावेळेस त्या ब्राह्मणाने आपली बायको बांधून टाकली, नाही जायचं म्हणले कृष्णाकडं. कृष्णाला अन्न घेऊन जायचं नाही सर, कर्म भ्रष्ट करून टाकलं त्यांनी. म्हणे काही विधी नाही ठेवलं, काय नाही, आम्हाला काय केलं, कर्म भ्रष्ट करून टाकलं. म्हणून त्या कृष्णाला काय नाही न्यायचं, अन्न नाही द्यायचं. बाकीच्या स्त्रियाने अन्न भरलं कुठं गेल्या, कृष्णाकडे निघाल्या आणि हिला बांधून टाकलं. म्हणे तुझ्या नवऱ्याने, तुझ्या वडिलांनी ब्राह्मणाच्या देखत, अग्नीच्या देखत मला तुझा देह दिला. तुझ्या देहासंग माझं काय लावलं, लग्न. ती म्हणे देह द्याला ना, मग देहच घे. तिनं सूक्ष्म देह घेऊन सगळ्याच्या पुढं
मन प्राण बुद्धी हे सूक्ष्म देह घेऊन सगळ्याच्या पुढं, आणि मग देवाने तिथं स्थूल देह का देवाला काय नाही करता येत, काय करता येत नाही देवाला. तिथं तिचा काय केला, स्थूल देह तयार केला. मग ही म्हणजे हिला तर बांधलं होतं घरी, ही आपल्या पुढं देवाला खाऊ घालायली. हिला तर पतीनं काय केलं होतं, बांधलं होतं. आणि मग जातानी त्या म्हणू लागल्या, देवा आता आम्ही चाललोत पण आमचे नवरे आम्हाला घरात घेतील का. घरात नाही, तुमच्या पाया पडतील म्हणे, तुम्ही जात खरी. देवावर विश्वास होता. आणि खरंच गेले की पाया धरले जाईन. बरं झालं बापा जाऊ दिलं, यांनी जाऊ दिली नाही तर काय आता त्याचं पाहणकच झालं. त्यांनी जाऊ दिली नाही तर आता बस म्हणून बोंबलच. आता ह्या गेल्या पण वापस आल्या. म्हणले खरंच देवाने सांगितलं होतं पाय धरते, खरंच काय धरले त्यांनी, कशामुळे सांगितलं, कशाने गेली देवाकड. आणि मग वापस आला का देह त्यो नाही. एकदा गेला की आता उठावेशे म्हणा घेत नाही नारायणा. म्हणून आता कोठे जावे म्हण तुमचे चरण. देवाला एकदा मनाने पाहिलं की मन रूपाने राहत नसतं, मन संपूर्ण जात असतं. कापराने एकदा अग्नीकडे उडी टाकली की पुन्हा ते वापस येत नसतं. कापुराचे वाती उजळल्या ठाईच समाप्ती. तसं मनरूपी कापूर एकदा ज्ञानरूपी अग्नीत पडला की ते संपून जातो, उरतच नाही ते. मन हे राम झाले, मन हे राम झाले प्रवृत्ती ग्रासून कैसे निवृत्तीशी. निवृत्त झालं ते, प्रवृत्तीचा ग्रास केला. ही जी प्रवृत्ती आहे सगळी, श्रवण मनन नित्य ध्यासन तत्वमसी शोधन ही प्रवृत्तीचे. विवेक वैरागी समाधी षटक मुमुक्षुता ही बी प्रवृत्तीतलंच आहे. तीर्थयात्रा प्रवृत्तीतलं, नामस्मरण प्रवृत्तीतलंच. हे सगळं करणं सगळं प्रवृत्तीतलं आहे. पण ही प्रवृत्ती करीत असताना करीत असणारा विवेकावर आला, विवेकावर असणारी मुमुक्ष झाला. मुमुक्ष झाल्यानंतर तत्वमसीचा ज्ञान ऐकलं, ज्ञान ऐकल्यानंतर नित्य ध्यास लागला. श्रवण मनन नित्य ध्यासन केलं, ते तत्वमसी ते मी आहे असा बुद्धीचा काय झाला, निश्चय झाला. निश्चय झाल्यानंतर मीच ब्रह्म आहे हे निवृत्ती आहे. अयमात्मा ब्रह्म हे काय, प्रवृत्ती ग्रासून तिचा ग्रास केला आणि कुठं आला, निवृत्ती. म्हणजे आता काहीच राहिलं नाही, सगळं शून्य झालं. सगळ्याचा बाद करून याला म्हणावं बाद निश्चय. ह्या सूक्ष्मदेहाचा काय केला, म्हणून जो सूक्ष्मदेह 5 कर्मेंद्रिय 5 ज्ञानेंद्रिय 5 प्राण मन बुद्धी हे 17 तत्व आहे. मी 17 नाही, त्या 17चा मी साक्षी आहे. त्याला पाहणारा मी, त्याला काय, तीच 17वी जीवन कला आहे. ही 17वी काय आहे, हीच जीवन कला आहे. म्हणून ते कळाली पाहिजे. हे 17 तत्वाचा असणारा देह तो दृश्य आहे, मी त्याचा द्रष्टा आहे, साक्षी आहे. ते 17 मी नाही, 17 आहेत मी. आणि ते 17ला 17 कळत नाहीत, 17 मला कळाले. 17ला 17 कळाले का, 17 कोणाला कळाले, मीला कळाले. म्हणून मी हा सगळ्याचा कोण आहे, साक्षी आहे. मी करता, बघा कर्मेंद्रिय नाही म्हणून करता नाही, ज्ञानेंद्रिय नाहीत म्हणून भोगता नाही, मन नाही म्हणून संकल्प विकल्प नाही, बुद्धी नाही म्हणून काय निश्चय करू. माझा मला काय निश्चय, निश्चयात्मक म्हणून बुद्धी जाणे आणि न जाणे त्यास तो अपार. काऊन की मिथ्य बुद्धी उपाधी करून माझंच भान मला व्हालं. बुद्धी कशी आहे, माझ्यावर कल्पित आहे, मिथ्य आहे. म्हणून अशा प्रकारे स्थूल शरीर अनेक झाली तरी लिंग शरीर व आत्मा ही एकच असतात. त्यामध्ये ब्रह्मज्ञानाला लिंग शरीराचा बाध म्हणजे मिथ्यात्व निश्चय होतो. काही झाले तरी आत्मज्ञान होईपर्यंत लिंग शरीर एकच असते. काही जरी झालं तरी आत्मज्ञान होऊस तर लिंग शरीर काय असतं, एकच असतं. आणि आत्मज्ञान झाल्यावर लिंग शरीर बाधित होत असतं. हे तर जीवनमुक्ती आहे. आणि आत्मज्ञान बघा, आत्मज्ञान होत नसतं, अज्ञान निवृत्त होतं. आत्म्याचं काय झालं, अज्ञान निवृत्त. जे नकळ नव्हतं ते गेलं, काय संपलं, अज्ञान हरपे.
अज्ञान काय झालं? हरपलं. विज्ञान विशेष करपे, सामान्य नाही करपे. कसं करपे? विशेष करपे. ज्ञान ते स्वरूपे होऊन जायचे. हो. काय होय तू? ज्ञान होय. ज्ञान होय का? आहेच आहे तू. ज्ञान देव तू कैवल्यम, तूच ज्ञान आहेस. उजेड आहात तुम्ही. प्रकाश, ज्ञान प्रकाश. कोणचा प्रकाश? चित्त प्रकाश, ज्ञान प्रकाश, चैतन्य प्रकाश. हे असणारं वास्तव आत्मस्वरूपाचं ज्याला यथार्थ ज्ञान झालं, प्रोक्ष ज्ञान झालं, अप्रोक्ष ज्याला ज्ञान झालं आत्मस्वरूपाचं, त्याचं अज्ञान निवृत्त होत असताना अज्ञान निवृत्त झालं, कारण निवृत्त झालं की कार्य असणारा सूक्ष्मदेह तो बी बाधित झाला. सूक्ष्मदेहच मी नाही, कारण देहच संपला, अज्ञानात निवृत्त झालं. म्हणून अज्ञान ज्ञाने नेले. कोणी नेलं अज्ञान? ज्ञानाने नेलं. आपण वस्तू देऊन गेले. वस्तू म्हणजे ब्रह्म दाखविलं, ते तू आहेस. बघा, जसं जयेंद्रात लपला होता माडीमध्ये, मग कृष्ण परमात्म्याने नवल केलं एक. सूर्य लपविला. कशाने? त्या ढगानं. सुदर्शन चक्राने असं लपविला. आणि मग म्हणले अर्जुना कर आता, तुला ते अग्निकाष्ट तो पण केलेला आहे ना. जयेंद्र तर मेलाच नाही. मग आता काय कर लाकडं जमा. गेले अर्जुनाने लाकडं बिकडं जमा. लागलो अग्नी. म्हणले टाक आता उडी. गेला अर्जुन उडी टाकायला. आपल्यासारखा थोडाच होता देव. ते म्हणले अरे क्षत्रिय ना तू, नाशी उडी टाकीत असते का? अरे संग बाण काय घे हातात, बाण, त्याला धनुष्य लाव आणि प्रदक्षिणा घाल. आधी 5 प्रदक्षिणा घाल. आणि मग केलं अर्जुनाने. बाण घेतला हातात, त्याला लावला तीर, आणि प्रदक्षिणा 1-2 होऊ दिल्या. आणि बरोबर जयेंद्राचं तोंड आणि अर्जुनाचं तोंड समोरासमोर होऊ दिलं. घेतलं सुदर्शन काढून. मी द्रष्टांत कशासाठी सांगालो हे लक्षात घ्या, नाही बस चालू द्या. घेतलं सुदर्शन काढून. सुदर्शन काढून घेतलं की जसला ना तो सूर्य. म्हणजे अर्जुना तो सूर्य आणि तो जयेंद्र. आता तुला बाण सोडायचा का अग्नीत उडी टाकायची हे तुझ्या हातात. काय करायचं हे कोणाच्या हातात? कारण की तो सूर्य आणि तो जयेंद्र. ते जयेंद्र आतला आपल्याला हातात. हे कसा उडी टाकीतो म्हणून खिडकीतून पाहू लागला अर्जुन. आता कसा उडी टाकतो? आता आपल्याला काय नाही राहिलं? डर नाही राहिले, भीती नाही राहिली. म्हणून तो पाहू लागला. म्हणजे तो पाहायला पाहिजे खिडकीतून. तो जयेंद्र आणि तो सूर्य. आणि हे ते हातातला बाण काय करायचं ते हातात द्या. तसं तुम्हाला देऊन टाकलंय. हे इंद्रिय आहेत, हे प्राण आहेत, हे मन आहे, बुद्धी आहे. दिली इंद्रिय, हात पाय, डोळे, मुख बोलाया, जेणे तू जोडशी आणि नाशे जीव पण हे दिलंय बघा तुला. आता तुला काय मरायचंय का तरायचंय? आपली आपण करा सोडवणं. संसार बंधन काऊन की दिलं तुला साहित्य सगळं. आणि एवढं देऊन जर तू म्हणीत, एवढं तुला सांगून ते सूर्य येईन ते जयेंद्र येईन एवढं म्हणून तू जर म्हणीत असेल मी नाही सोडणार बाण, तर मग टाक उडी मर. तर इथं कोणाचे काय बाग गेले? ज्याचे ज्यांनी अनहित केले. म्हणून इथं महाराज म्हणतात म्हणून जाती मात्र जीव. म्हणून इथं महाराज म्हणतात काही झाले तरी आत्मज्ञान होईपर्यंत लिंग शरीर एकच असते. जाती मात्र जीव ज्या जन्माला जाईल त्या जन्मातील स्थूल शरीराप्रमाणे होते. ज्या जन्माला जाईल आणि ज्या कुळात जाईल त्या कुळातल्या संस्काराने काय होत असते? जाती पडत असते. म्हणून जन्माताच्या आघातामुळं जाती मिळालेली आहे. कोणाच्या आघातामुळं? काही व्यवसायाहून आणि काही माळ विकू लागली, माळी गाडगे घडू लागली, कुंभार हे व्यवसायाहून काय पडेल? कशाहून? तेल विकू लागला, तेली. पान विकू लागला, तांबुळी. त्यास टिपट्यावर विकू लागला. कशाहून? धंद्याहून काय? शेती करू लागला, शेतकरी कुणबी. असे जातीहून बघा पंचांग सांगू लागला, ब्राह्मण. कशाहून नाव पडे? काही धंद्याहून पडे. म्हणून काही जन्माल्या त्या कुळा जन्माला म्हणून काय पडलं?
नाव पड नाही तर कुठं नाव आहे कशाला आणि कशाला जाते पिस्तूल द्यायला पडले ते बिस्तूल ज्या अरे ते खोट आहे खोटी आहे ती. म्हणून कोण्या जातीचा अहंकार धरू नाही, कोण्या कशाचाच काय धरू नाही, अहंकार धरू नाही. म्हणून इथं महाराज म्हणून जाती हा धर्म आत्म्याचा किंवा बघा ना कसं झालं पाळला असणारा कर्ण राधी येणं कोळ्यानी तर स्वतःला काय समजू लागला, हा राधे समजू लागला. मी राधी आहे, कोळ्याचा कोणी मुलगा आहे, ही आई आहे माझी, ही राधा कोणी आई आहे, ते राधी आहे माझा पिता आहे. म्हणजे बघा आणि सगळे लक्षण होते त्याच्याकडं क्षत्रियाचे. देदीप्य मान, कानात कुंडले, कवच कुंडले, असे कसा होता शूर वीर थीर कर्ण. बघा किती शूरवीर कर्ण होता, एकटा सगळ्याला झुंजू लागला इतका कसा होता तो शूरवीर होता. पण पाळल्यामुळं जन्म तर नाही दिला त्या राधीनं, पण निष्ठा पाळला तर स्वतःला काय समजू लागला. ज्यावेळेस कुंती मातेनं त्याला सांगितलं कर्ण तू कोणाचा आहेस, आणि फक्त कुंती मातेला माहीत होतं, आणि एक दासी आणि एक कृष्ण आणि एक सूर्य, चारच माणसाला माहीत होतं कर्ण कोणाचा आहे. सूर्याला माहीत होता कर्ण माझा मुलगा आहे, कृष्णाला माहीत होता हे सूर्याच्या प्रसादाचा आहे, कुंतीला माहीत होतं मी लग्नाच्या आधी पाण्यात टाकून दिलेलं आहे पेटीत, आणि दाईला माहीत होतं, एक ती दाई होती तिला माहीत होतं हे कोणाचं आहे कर्ण. फक्त चौघा वाचून दुसरं कोणालाच कर्ण माहीत नव्हता, आणि कोणीच कोणाला सांगायला तयार नाही. देव सांगतच नाही, देव सांगतच तुम्ही कोण आहे ते देव काही सांगत नाही. म्हणून मोक्ष देवाकडं नाही, मोक्ष देवापाशी नाही लटक्या घाई विव्हळ तसे. नका तिकडं बोंबलत जाऊ देवाकडं, होय देवाकडं जाऊच नका, काऊन की देवाकडं काय नाही मोक्ष नाही. आणि जर देवाकडं मोक्ष असला असता तर नामदेव महाराजाला द्यायला नसता का, होय काऊन त्याची इतकी बेजारी लावली. आळंदीलाच काय पाठिलं तिथून पुन्हाच पैठणला काय पाठिलं, ती औंढ्याला काय पाठिलं, हिशोबा खेचायला का तिथंच लगेच काय द्यायला असता. बरं नामदेव इतकं तर आपली भक्ती ना आपल्याला बोलत नाही, आपल्या हाती दूध पित नाही, आपल्या स्वप्नात येत नाही. हां कधी आलं का तुमच्या घरी स्वप्नात असणारं पंढरपूर, पंढरपूरला जाऊन तुमच्या स्वप्नात पंढरपूर नाही तर घरात राहून कुठं पंढरपूर येईल तुमच्या. हां मंठ्याचा बाजार येईल तुमच्या स्वप्नात, पण पंढरपूर येणार नाही. असं आलं का कधी चंद्रभागी स्नान केलं मग नंतर बारीला लागलो पंढरपुरात देवाचं दर्शन घेतलं, सांगा बरं गेले नाही तुम्ही पंढरपूरला का असं आलं नाही स्वप्नात. हां नाही येत काऊन की पंढरपुरात तुम्ही गेले जरी असले तरी पंढरपुरात नसतातच, तुम्ही गावाकडेच असतात. हे जे बारीला जाते ते माणसं बारीला नसतेच, एक दिवसाच्या वारीला हे गावाकडंच असते. लगेच फोन सकाळी दुपारा संध्याकाळी सारखे त्याचे गावाकडं काय असतील फोनच असते. बोंबलत कुठे गेले वारीला पायी पायी दिंडी. म्हणून जाती हा धर्म आत्म्याचा किंवा लिंग शरीराचा नाही. लिंग शरीर किंवा आत्मा यांच्यामध्ये व स्थूल शरीरामध्ये किंचितही सारखेपणा नाही. आत्मा आत्म्या याच्यात आहे, देहाचे धर्म देहाचे धर्म वेगळे. देह जन्मला आहे, देह असणारा आता वाढला आहे आणि शेवटी मरणार आहे. याच्यात सूक्ष्मदेह आला आणि सूक्ष्मदेह जाणार आहे. 25 तत्वाचा स्थूल देह, 17 तत्वाचा सूक्ष्मदेह आणि आत्मा तो सगळ्याचा एक आहे. म्हणून आत्म्याचा आणि स्थूल देहाचा आणि सूक्ष्म देहाचा काय नाही, काही संबंध नाही. एवढेच काय पण त्यांच्यामध्ये परस्पर विरुद्ध धर्म आहेत. ते असे परस्पर विरुद्ध धर्म आहेत कोणात, देहात आणि आत्म्यात. आत्मा तो आत्मा याचे ठाई, देहीची धर्म देही ऐसे जाणणे पाही अनाहाती. बघा आत्मा आणि देह हा स्थूल देह इंद्रियाच्या पुढं आणि आत्मा मनाच्या पलीकडं. किती फरक आहे पहा तुम्ही. हा देह इंद्रियाच्या पुढं, याला पाहायचं असेल तुम्हाला काय लागतील, आणि आत्मा पाहायचा असेल तर काहीच नाही लागत. त्याला पाहायचं असेल तर
काहीच लागत नाही, कारण की सगळं पाहणं त्याचंच आहे. तोच सगळ्याला बघा, देखवी नाही कवी आणि त्याचं भजन चुकू नका, त्याचं भजन करा. ज्ञानादेव म्हणे भाजा हां, हे सगळं तोच पाह, म्हणजे तो साक्षी आहे सगळ्याचा. डोळ्याद्वारे तोच पाहायला, कानाद्वारे तोच ऐकायला, पायाद्वारे तोच चालवायला. कोण हे सगळं कोण करायला? माझी असत्यने वेदाशी बोलणे, माझी असत्यने सूर्याशी चालणे. हां, म्हणून हे तो माझ्यास्तव झाले, परी मी नाही केले. हे माझ्यामुळं झालं, पण मी काहीच केलं नाही. जसं झोपडपट्टी आली कोणाच्या सत्तेनं? राजसत्तेनं. मग त्या राज्यसत्तेनं आली तर राज्यातलं तिथलं कोण कलेक्टर आला इट्टी सिमेंट लावायला, का मंत्री आला एखादा, हां बांधकाम मंत्री आला, का कलेक्टर आला, का डिप्टी कलेक्टर आला, का पंतप्रधान आला? कोण आलं? कोणीच नाही आलं. त्याच्या सत्तेशिवाय झालं का ते? त्याच्या सत्य वाचून झालं नाही, त्यांनी काही केलं नाही. तसंच भगवंताच्या सत्तेशिवाय काहीच होत नाही, भगवंत काही हां करीतच नाही. हे सगळं तुमच्या सत्तेनं व्हालं, तुम्ही याच्यातलं काहीच तुम्ही जाणणार आहेत. स्वयंप्रकाश आत्मा आहात. म्हणून इथं महाराज म्हणतात एवढेच काय, पण त्यामध्ये परस्पर धर्म आहे. त्या आत्मा प्रत्येक सगळ्याचा एक आत्मा, प्रत्येक म्हणजे सगळ्यात कसा येतो? हां, ह्या शरीरात वेगळा, ह्या शरीरात वेगळा, त्या असं नाही बरं. आत्मा कसा आहे? शरीर अनेक, इंद्रिय अनेक, मन आणि आत्मा. आता तुम्हाला दृष्टांत सांगतो. पंत्या वेगळ्या, पंत्या वेगळ्या वेगळ्या येतात. त्याच्यात असणारे टाकणारे, कोणी कापूस टाकतं, रुई टाकतं, कोणी असणारं गौरी टाकतं, कोणी काय काय टाकतं, कशात कोणी धुडकेच बुडून टाकतं पंत्यात त्या. आणि पंत्या वेगळ्या वेगळ्या, कोणी खाचं तेल टाकतं, कोणी घासलेट टाकतं, कोणी डिझेल टाकतं. आणि लय श्रीमंत असेल तर तूप टाकील तो, होय काय टाकील? तुप बी टाकील, काहून की तूप सांडू सांडू द्यायला इतकं तूप आहे त्याच्या घरी. तुपात भिजून टाकील तो. बघा, इंधन वेगळे वेगळे, पंत्या आणि अग्नी. वारकाच्या घरावरती पण ती वरचा अग्नी वारिक का? बामणाच्या घरावरचा अग्नी ब्राह्मण का? पंत्या वेगळ्या, अग्नी मात्र एकच आहे. सगळ्या पंत्यावरचा अग्नी कसा? एकच. हे तसाच ह्या पंत्या येत आहे. ह्या काय आता पंत्या त्या जसं केल्या कुंभाराने, ह्यानी ह्या बी केल्या त्या कुंभाराने, चार तोंडाच्या ब्रह्मदेवाच्या कुंभाराने. कोणचा कुंभार? हिला याला घडायला कोण? ब्रह्मदेवाचा कुंभार. मग या ज्या नखऱ्या नखऱ्याच्या आहेत ना, काही 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 कळ्या झरमातीच्या पंत्या, काही लाल जरात माती वापरली, माती वेगळी वेगळी वापरली. आणि म्हणून त्याच्यात काही काहीचं इंधन आहे. मग त्याच्यात इंधन आहे, प्राण मन बुद्धी हे काय त्याच्यात इंधन आहे. आणि त्या इंधनात जे प्रगट चैतन्य आहे तो आत्मा आहे. मग आत्मा सगळ्याचं काय? सर्वाघटी देहादेही सूर्यप्रकाश सहस्राच. उपाध्या वेगळ्या आहेत, उपहित एक आहे. उपाध्या भिन्न भिन्न आहेत, पण उपहित मात्र कसा आहे? शरीर इंद्रिय प्राण मन बुद्धी हे वेगळे वेगळे आहेत, पण आत्मा एक आहे. म्हणून ज्याला बघा, अलंकार अनेक आहेत पण सोनं एक आहे, कपडे अनेक आहेत पण सूत एक आहे, घट अनेक आहेत पण माती एक आहे, तरंग अनेक, लाटा अनेक आहेत पण पाणी एक आहे. तसा आत्मा एकच आहे, सर्वांचा आत्मा. प्रत्येक म्हणून आत्मा प्रत्येक म्हणजे अंतर्यामी. तर जाती पराक आत्मा अंतर्यामी आहे सगळ्याचा. कुठे आहे आत्मा? देह बाहेर आहे, आत्मा आत हरी. सगळ्याच्या आत म्हणजे हे, आत म्हणजे सगळ्याहून पलीकडं. आत ह्या शब्दाचा सगळ्याहून कसा आहे? पलीकडं. जे अम्मो बघा किमतीवान वस्तू असतील ती आत असते, कचरा बाहेर असतो. सिपलीत टाकून गाडी वाजली की टाकला त्याच्यात. कचरा कुठं असतो? बाहेर असतो. एक असतं डबकं केलेलं, त्या डबक्यात काय असतो? कचरा. आणि ते बी कशामुळं ठुलाय? गाडी येऊस तर. गाडी आली की तसा हे कचरा बाहेर आहे, गाडी आली वरची की
नाही कळत नाही का तुम्हाला? भयाना साहेब ह्यो कचरा कुठे बाहेर आहे. आणि गाडी आली ते घंटी वाजत वाजत गाडी आली, टाकला गाडी काय कचरा. आणि असणारा म्हणून हे कचरा बाहेर आहे. आत्मा आत आत हरी कुठेही सगळ्याच्यात, स्थूल देहाच्या, सूक्ष्म देहाच्या आत, कारण देहाच्या आत, महाकारण देहाच्या आत, पंचकोशाच्या आत. म्हणून अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय, आनंदमय हे पंचकोशाहून तो कसा आहे पलीकडे. म्हणून त्याला परमात्मा म्हटले. पर अवस्थाच्या आत, पर पलीकडं सगळ्याच्या कसा आहे तो परमात्मा. पर हे सगळ्याच्या पलीकडं, चारी बाण्याहून पर, स्थूल म्हणून असणारा, हसा असणारा आत्मा आत आहे, म्हणजे सगळ्याच्या पलीकडं आहे. आणि म्हणून त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी इथं महाराज म्हणतात असा तो आत्मा. म्हणून जो अंतर्यामी तर जाती पराक पुढं आली जात, देहावर आली जात, ठेवलेली आहे पुन्हा समाजाने, पडली आहे रूढी. हां, समाजाने असणारी ठेवलेली, ह्या जातीचे तुम्ही, ह्या जातीचे तुम्ही, त्या जाती. तुम्हाला काय माहीत होतं आम्ही कोणा जातीचे आहेत? हे काहीच माहीत नव्हतं. पण समाजाने तुमच्यावर ते काय केलंय, छापलंय, ते लादलंय, छापलंय. टेलर कपडा याचाच असतो, शिलाई देतो, टेलर आपला वरून देतो MD मागून. तुमचं काय अमोल टेलर बसले, कपडा फाटोस तर मानगट्टीवर. कोण म्हणजे मोलच नाही, काऊन की मनगट्टीवरच बसला ना. होय, बघा फुकट नाही शिवले, पैसे दिले. कपडा कोणाचा? आपलाच. शिलाईची बी काय, पण इतकुशी चिठ्ठी कुठं बसली मान गाव मोल. तसं असणार आहे. लोकांनी चिठ्ठी लावली तुम्हाला, हे गोविंदराव, भीमराव, शामराव, ही काय लावली लोकांनी, तिच्यात धरला तुम्ही काय अहंकार धरला. म्हणून ते सगळं खोटं. हे पडली रूढी, जगा परिचालन चालवती व्यवहार, खोटा व्यवहार खरा समजून चालेल. तर मग पराक म्हणजे बाहेर, आत्माविषयी दर जातीविषयी. आत्माविषयी म्हणजे कोणाचाच विषय नाही तो, हे जाती विषय येतं. विषय होऊन कळायलं, आत्मा निर्विषय. तो कोणाचा म्हणून तो विषय होऊन कळत नसतो. हे सगळं विषय होऊन कळायलं तुम्हाला. डोळ्यांनी रूप विषय होऊन कळालं, कानाने शब्द विषय होऊन कळायला, नाकाने गंध. म्हणजे बघा, पाच ज्ञानेंद्रियाचे 5 काय तर विषय आहेत. तसा आत्मा कोण्या इंद्रियाचा कोण्या मनाचा विषय होऊन कळेल का? नाही, विषय होऊन कळणार नाही. तो निर्विषय आहे. म्हणून हे बाहेर आहे आणि आत्मा आत आहे. आत्मा सगळ्याचा एक आहे आणि हे सगळे अनेक आहे. याला तर म्हणतात आत्मज्ञान. आत्मज्ञान म्हणजे काय, डोळे झाकायचे, श्वास वाढायचा, पोट आतमध्ये घालायचं, बाहेर फेकायचं, ते काहीच नाही. सहज सहज बोलणे, हितोपदेश करोनी सायास शिकविते. फक्त ते शिकविता सायास करून तुमच्या केवळ लक्षात यावं. जसं आई लेकराचं पोट भरण्याकरता हे काऊचा आहे, चिवचा आहे, पप्पाचा, हे याचा आहे, त्याचा, म्हणून त्याचं काय हेतू, हे लेकराचं काय भरावं, पोट भरावं. तसं संत सायास करून तुम्हाला शिकते, तुम्हाला कळाव. काय कळाव? आत्मा कळाव. मी आत्मा आहे असं ज्ञान व्हावं. आत्मज्ञान झाल्यानंतर पुन्हा काही व्हायची काही नाही, गरज नाही. झाली त्याची कार्यसिद्धी, तुटली जन्म जरा उपाधी. म्हणून इथं महाराज म्हणतात असे परस्पर विरुद्ध धर्म असतानाही आत्म्यावर अहंकाराधिक बंधाचा अध्यास होतो. मी द्विज आहे या बोधाने ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य जातीचा आहे असे ज्ञान होते. या 3 वर्णामध्ये मुंज. म्हणून हे जे ज्ञान होतं आपल्याला, हे वर्णाश्रमातलं जाती धर्माचं जे ज्ञान आहे ते तर बघा, ते अज्ञानाचंच कार्य आहे. आत्मा न कळल्यामुळं आपण जात स्वीकारली, आत्मा न कळल्यामुळं आपण वर्ण स्वीकारला, आत्मा न कळाल्यामुळं अनेक धर्म स्वीकारलेत, आत्मा न कळाल्यामुळं ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, बाळे, नारी, नर, हे सगळं जे स्वीकारलं आपण, फक्त काय कळालं नाही,
आत्मा कळाला न कळाल्यामुळं हे सगळे, म्हणून या 3 वर्णामध्ये मुंज संस्कार असल्यामुळे त्यांना द्विज असे म्हणतात. यावरील उदाहरणावरून आत्मा व स्थूल देह यांच्यामध्ये विरुद्ध धर्मता असूनही स्थूल देहाच्या धर्माचा अध्यास आत्म्यावर होतो. विरुद्ध धर्म असून बी स्थूल देहावरच मी स्थूल आहे असा अध्यास झाला का नाही? म्हणून फार मोठा भ्रम आहे मी देह समजीनं. आत्म्याने मी देह समजीनं फार मोठा काय? सिंहाने मी मेंढा समजीनं फार मोठा काय? भ्रम. आता याला काय म्हणावं? सिंहाने स्वतः मी मेंढा आहे असं काय करावं? अध्यास घ्यावा असा भ्रम हो त्याला. कोणाला? बरं झालं नाही का त्याला? दृष्टांतात जसा पाळलं त्याला धनगरांनी आणि ते मोठं झालं 12 महिन्यात, इतकं झालं ते नावा रूपाला आलं आणि पण काय म्हणू लागलं? मोठा मेंढा. खाली मुटकी घालून त्याच्या संग चालायचं. सिंह कसा चलत असतो? हां, डला चलत असतं आणि ते असं शेपूट खाली घालायचं, मुडकी खाली घालायचं आणि कोणासंग चालायचं? मेंढ्यासंग. त्या मारायच्या, त्याला हाणायच्या, ते आपलं चालायचं कोणासंग? मेंढ्या संग. पण योग चांगले त्याचे बिचारायचे. त्याला सद्गुरू भेटला आणि त्याने ऐकिलं त्याचं आणि तो सिंह झाला का? होताच पहिलाच होता. फक्त त्याने समजूत तशी केली होती, तशी आपण बी समजूत केली मी देह म्हणून. अरे देहाचा तुझा काही संबंध नाही. देह कुठं तू कुठं, देह काय आहे तू काय आहे, देह जाणण्यात येणार आहे तू जाणणार आहे, देह दृश्य आहे तू अदृश्य आहे, देह जड आहे तू चेतन आहे, देह विकारी आहे तू अविकारी आहे, देह स्थूल आहेस तू असणारा स्थूल नाहीस, तू सूक्ष्म आहेस, सूक्ष्म निर्गुण असणारा अदृश्य स्वयंप्रकाश आत्मतत्व आहेस तू. देह जड मूढ गुणाचा विकारी दृश्य आणि असणारा नष्ट होणार आहे. म्हणून देहाचा तुझा काहीच काय नाही संबंध नाही. म्हणून तू काय टाक? भ्रम टाक. आणि भ्रम टाकला की तुझं जे स्वरूप आहे ते आहेच. म्हणून अशा प्रकारे सादृश्य दोषामुळंच अध्यास होतो, संस्कारामुळंच अध्यास होतो असं काही कारण नाही. अध्यासाला ही काही सामुग्रीच नाही. अध्यासाला कारण केवळ स्वरूपाचा अज्ञान. कशामुळं झाला भ्रम? स्वस्वरूपाचा अज्ञानामुळं. स्वस्वरूपाचं न कळाल्यामुळं अज्ञानामुळं भ्रम झाला. आणि तो भ्रम कशाने जाईल? स्वरूपज्ञानाने. स्वरूप ज्ञान झालं की अज्ञान गेलं, अज्ञान गेलं की भ्रांती गेली, भ्रांती गेली दिसू लागली वाट, भ्रांती समूळ गेली, मुळा सकट भ्रांती निवृत्त झाली. यालाच म्हणते ब्रह्मज्ञान आत्मज्ञान. म्हणून हा विचारसागर ऐकून आपल्याला काय मिळवायचं? काहीच मिळवायचं नाही. फक्त मी कोण हे लक्षात घ्यायचं. मी नेमका कोण आहे असं पक्क झालं पाहिजे. नेमका मी कोण आणि मीचं मला ज्ञान झालं, झाली त्याची कार्यसिद्धी. काहीच करायची गरज नाही तुम्हाला, काहीच करायची गरज नाही. देवासाठी कुठं बोंबलं जायचं काम नाही, काहीच नाही. म्हणून महाराज म्हणतात करणे केला त्याग देहबुद्धी. बस एवढंच करा. देहबुद्धी टाकून द्या, मी ब्रह्म आहे असं कळून घ्या. बस एवढंच करायचं, बाकी काहीच करायची गरज नाही. 2 धामाला जायचं काम नाही, 4 धामाला जायचं काम नाही, चप्पी करायचं काम नाही, छापे मारून याचं काम नाही. उन्हीकडं फिरायचं. त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी चित्त नाही नामी व्यर्थ. जर मी ब्रह्म आहे असं म्हणून तर मीराबाई म्हणतात पाणी नेहमी न प्यासी मही सुनवता याशी. पाण्यात माशी मला तहान लागली म्हणायली. माशी पाण्यात आहे. तिला काय म्हणते ती? आत्मज्ञान बिन नर भटकत आहे कहा मथुरा. आत्मज्ञाना वाचून कुठं फिरले तुम्ही तर काय कहा घेतो कहा नाही, क्याला येतो, फजिती होईल, श्रम होईल, मिळणार काहीच नाही. म्हणून हा जो ग्रंथ आहे हा मोक्षदायी ग्रंथ आहे. हा जो ग्रंथ आहे अज्ञान निवृत्ती करणारा ग्रंथ आहे. हा जो विचारसागर ज्यांनी ऐकिला त्याला बाकीचे ग्रंथ सहजच कळत असतात. त्याला हरिपाठ कळल, त्याला चांगदेवपासष्टी कळल, अमृत अनुभव कळल, त्याला ज्ञानेश्वरी कळल. आणि हे जर ग्रंथ नाही ज्याने ऐकिला त्याला काहीच पुढचं कळतच. ज्ञानेश्वरी ओम नमो ज्यादे हे पहिल्या ओवीचाच अर्थ लावता येत नाही त्याला. काय नाही कळालं तर विचारसागर जर नाही कळाला, पंचीकरण नाही कळालं. म्हणून हे बेसिक हे परमार्थाचं. म्हणून आपण काळजीपूर्वक ऐकले पाहिजेत. आता आपण पसायदान घेऊ. पुंडलिका वरदी
शर महाराज की. आता विश्वात्मके देवे येणे वागयज्ञ तो सावी तो सोने मज द्यावे जे खळाची व्यंकटी सांडो तया सत्कर्मे रती वाडू. द्रष्टा विजयी एतमणे श्री विश्वेश्वरा हो हा होईल दान बसाओ येणे वरी ज्ञान देव येणे वरी ज्ञान देव येणे वरी ज्ञान देव सुखिया. ओम शांती शांती. एक निवेदन आहे तुम्हाला किंवा विनंती आहे. होय, उद्या जर आपण सकाळी 10 ते 11 पाठ घेतला तर होय, येताल का सकाळी 10 ते 11 सगळ्याला? होय, उद्या 10 ते 11 पाठ घेऊ आपण, कारण की मला संध्याकाळी कीर्तनाला जायचं. हां सगळ्याला 10 ते 11 उद्याचा ठरला आपलं पाठ कधी? 10 ते 11. हां उद्या 10 ते 11 म्हणजे